राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहेच, मात्र लाडक्या बहिणींसाठी सरकार ताण सहन करायला तयार, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंकडून शिंदेंची मिमिक्री करत अप्रत्यक्ष टीका. लाडक्या बहिणींचे सरकारमधील भाऊ गेले कुठे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं म्हणणारे कुठे गायब झाले? आदित्य ठाकरेंचा सवाल. भरणेंनी लाडक्या बहिणींना घ्यावं आणि चंद्रभागेत ढकलून द्यावं. भरणेंच्या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. सरकारचा निधी प्रक्रियेतून येतो, त्याच्यामुळे निधी मिळणार नाही असं अजिबात होत नाही. लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतोय, मिळत राहणार. लाडक्या बहिणींना निधीपासून वंचित ठेवणार नाही. प्रवीण दरेकर यांची भरणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. अजूनपर्यंत खात्याबाबत कोणतीही अडचण दिसत नाही. निधीअभावी कोणता प्रकल्प बंद पडणार नाही याची काळजी घेईन. नितेश राणेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींच्या निधीमुळे सगळ्याला ब्रेक लागलाय. अधिवेशनातही कुणाच्या हाती काही लागत नाही. मागच्या अधिवेशनातही असंच झालं. संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. तर अजून वर्षभर निधी मिळेल असं वाटत नाही. गायकवाड यांच्याकडून शक्यता व्यक्त. आता पाहणार आहोत राजकीय बातम्या. सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी फासलं काळं. प्रवीण गायकवाडांकडून संघटनेच्या नावात छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवधर्म फाउंडेशन आक्रमक. माझ्यावरील हल्ला ठरवून केलेलं षडयंत्र, मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही शेवटाची सुरुवात आहे. संभाजी ब्रिगेड कसं उत्तर देते सर्वांनाच माहिती आहे. प्रवीण गायकवाड यांचा इशारा. आम्ही सर्वजण प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. या भ्याड कृत्यामागील मास्टरमाइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा. रोहित पवार यांचं ट्विट. तर गायकवाडांवरील हल्ल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही निषेध व्यक्त. जयंत पाटलांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील निर्णय. राजीनामा का दिला हे विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा. जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. माझा नेहमीच गैरसमज होतो, कोकाटेंनी तो दूर करावा. नाशिक जिल्हा बँक राज्यात पहिली आणि देशात दुसरी होती, ती कुणी बुडवली हे सगळ्यांनाच माहिती आहे. भुजबळांचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा. देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. आता तरी सुधारा, नीट वागा. स्वतःला वाचवण्यासाठी कुणाकुणाचे पाय धरलेत मला माहिती आहे. मंत्री जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक यांच्यावर निशाणा. मराठीला आम्ही आमची भाषा मानतो. मराठीच्या नावानं मारहाण करणाऱ्यांसोबत आम्ही उभं राहणार नाही. आमदार असलम शेख यांची प्रतिक्रिया. धर्म आणि आस्था ही वैयक्तिक बाब, पण आम्ही महाराष्ट्राचे आहोत. मराठी आमची भाषा आहे. हिंदी आणि मराठी आई आणि मावशी आहे, त्यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. काँग्रेसच्या अमीन पटेल यांची मराठी हिंदी भाषा वादावर प्रतिक्रिया.